आणा लवकर. थांब थांब. ये पुढे पुढे ठेव इथं ठेव. फोटो काढ की माझा. काय लागा दादा एवढूसा बांबू असतोय अरे आपली सुरवेंची गुढी आहे अख्ख्या सातारा दिसली पाहिजे. बांबू केवढा मोठा पाहिजे का. ए चैद्या पहिली गोष्ट तर ह्यो बांबू नाही गुढी आहे गुढी. आणि काय रे तू लहान आहेस वय आता दिखाव्यासाठी सण करतो आपण. आता लग्न झालंय तुझं आता तरी जरा सुधार. वहिनी अहो काहीतरी सांगा तुमच्या नवऱ्याला काहीतरी शिकवा. मी काय सांगू 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 थकली मी. ए थकले सांगून सांगून म्हातारे तूच बोलली होती त्याला बांबू. हे मी काय म्हातारी होय तू म्हातारा काही पण ऐकतोय कान वाजते तुझे. मी बोललो तू म्हणली होती बांबू खोटं बोलू नको आता. एकदा पण नव्हते बोलले मी बांबू तू स्वतःच बोलतोय. शांत बसा वर्षाचा पहिला सण आहे. हा चल बांध इकडं घे असे अलीकडे घे. घ्या. वा 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 जोरात तयारी चालल्या कडक कडक. अरे सुरवेज फॅमिली आमच्याकडून तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक 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 शुभेच्छा. बळवंतराव शुभेच्छा शुभेच्छा. काय जयदीपराव सत्य भावा दोघांचा कुर्ता एक नंबर दिसतोय. काय पण म्हणा एकच म्हणजे देवीची कृपा आहे बघा दोघांच्यावर. काय पण घाला चांगलंच दिसतंय तुम्हाला. हा मम्मीची श्रद्धा एकच मी देवीवर. हा त्याच्यामुळे तुम्हाला सांगू का साताऱ्यात ना एक शिवानी मोर्डे नावाची डिझायनर आहे. ती पण तुमच्या बरोबर फिकी पडेल तर असली तुमची चॉईस आहे. कडक नादच कोळा. काय चालतंय बळवंतराव. थँक्यू थँक्यू. हा जयदीपराव जय द्या 1 मिनिट पकड. चल मा मी सांगितल्याप्रमाणे सगळा प्लॅन रेडी आहे ना. सगळा प्लॅन रेडी. तुम्ही टाई बॉक्स पण घेऊन आलो. एकच नंबर. आता एक काम करू कुणाला डाऊट येणे म्हणून मी आधी पुढे जातो. तो आणि आम्ही मागणे मी आमल्याला घेऊन जातो. आमल्या येत. अमल्या कुठं राहिला तो बलमा. सत्या भावा तू सांगितलेला प्लॅन एकदम सगळं रेडी करून अरे जरा हळू बोल की. एक काम कर बुबुल बुबुल सगळ्यांना सांगून टाक काय प्लॅन केलाय तुला. तू सांगितलेला प्लॅन एकदम सगळा रेडी करून ठेवलेला आहे. डंटे डडन टिनी निनी. अरे ती बर्फी. एक मिनिट आम्या तू एक काम कर तू गेटवर थांब. कुणाला तर लगेच अलर्ट कर आम्हाला. बरोबर आमचा ही बर्फी. हा आणि ही कडुलिंबाचं चूर्ण. मग पुढे काय होणार. पुढे विषय हाड होणार एकदम ढेंढे होणार. कसं सांगतो हे बघ ही बर्फी आणि कडुलिंबाचं चूर्ण हे त्याच्यावर टाकलं की तयार होणार कडुलिंबाची कडू 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 बर्फी. या बघ असं ये डन झालेली. 1 नंबर. सत्या पण बघा काय तुला देऊ खायला नको. काय मंजू वहिनी आमचा दादा दिसतो का काय सगळीकडे तुम्हाला. आता लग्न झालं तर एकट्यात हसणं काही थांबत नाही बघा तुमचं. मंजू वहिनी लई देखले दिसतायत बघा तुम्ही आज. सत्य दादा तर तुमच्याकडे नुसतं बघतच बसल बघा. त्याला असं वाटत असेल का कधी एकदा सत्यनारायणची पूजा होते आणि कधी एकदा आम्ही एकत्र येतोय ते. आता मामा लेकरांचं नातं दुसरं कोण टिकवणार ना. काय झालं मंजू वहिनी कसला विचार करताय तुम्ही. सवी आता आमचं लगीन झालं देवदर्शन बी झालं पण सत्याचा अजून मम्मी साहेबांवरचा राग गेला नाही.
आणि मम्मी साहेबांना वाटते का हे सगळं माझ्यामुळे होते. सवे मला ना खरंच कळना झाले सवे मी आता काय करू. सत्यानं आता मम्मी साहेबांवरचा राग कमी केला पाहिजे बस. मंजू वहिनी, तुम्ही काहीच विचार करू नका. मला सांगा बरं आज काय आहे? काय म्हणजे गुढीपाडवा आहे. आज गुढीपाडवा आहे. आजपासून नवीन वर्षाची सुरुवात होत असते. तेव्हा सणावाराची मला तुमचे भांडणं नको आहेत. आजचा दिवस आपण नीट साजरा करूया. अहो मंजू वहिनी, आज तुमचा पहिला पाडवा आहे. हे सगळं झालं का तुम्ही शांतपणे बोला. हा, बरोबर आहे तुझं. आजचा दिवस आमच्या दोघांसाठी बी लई महत्वाचा आहे. तो नीटच साजरा केला पाहिजे. मंजू वहिनी, तुम्ही देखणे तर दिसताय, पण तुमच्या चेहऱ्यावर काहीतरी कमी आहे. हसा हसा बघू. सावकाश घ्या, सावकाश सावकाश. ओके ना? ओके की सत्यदा, एवढं पण बघू नकोस का तुझीच नजर लागल आमच्या मंजू वहिनीला. नाही, मी आपला आधीच अलर्ट करावं म्हणून म्हंटल. पुढे जाऊन तुला असं नको वाटायला का आमचीच नजर लागली का काय तुझ्या बायकोला. तुम्ही कधी वाघ असताना बघितलंय का? वाघ नाही, मी बघितलाय. कुठं बघा, तुम्हाला बघायचंय? या वाघा. चला आता जोडीनं पूजा करून घ्या गुढीची. अमृताई, तुम्ही इथं कश काय? गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तुला सुद्धा लग्नानंतरच्या पहिल्या पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा बाळा. आणि काय काय आपण कालच तर फोनवर बोललो आणि काहीच कसं बोलण्यास येणार आहे म्हणून. अगं, जर का तुला सांगितलं असतं तर तुझ्या चेहऱ्यावर आनंद थोडीच बघता आला असं सत्यजित रावांना. अगं, त्यांनीच आम्हाला अवतान धाडलं. वय मंजू, अगं जावई बापूंनी स्वतःहून मला फोन केला होता आणि अवतान दिलं. म्हणलं तर झालं गेलं समजा विसरून जावा, नवीन वर्षाची नवीन सुरुवात करू. लई मोठ्या मनाचा आहे तर जावई बापू. सत्यजितराव, मिश्रीवाली बाई कसली भारी ऍक्टर आहे, बघितलं का? मम्मी पाहिलं का सत्या भाऊजींचा तुमच्याशी असलेला बोलत तसंच आहे. आणि ते आत्याबाईंना एवढं आग्रहानं बोलवलंय होय. दुसऱ्याचा तू बाळ्या ना आपलं ते कार्ट. जावई बापू, तुम्ही आम्हाला गुढीसाठी बोलवलं, लई बरं वाटलं बघा. होय 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 होय. म्हणलं नवीन वर्ष आहे तर झालं गेलं सगळं वैर बाजूला सारू आणि नव्यानं सुरुवात करू. आता तुम्ही एवढ्या लांबून आला असात तर तुमचं तोंड गोड करूया. बलमा, बर्फी आहे, बर्फी आहे. घ्या घ्या. ठीक आहे, ठीक आहे, तुम्ही पण खावा. आमरे, आई,
बरं भूक वाढ लागली का तुम्हाला? तुला माझं तोंड कसं दिसतंय? कडवटी का नाही? कडवट लागलेली. शिळी आहे वाटतं. तुझं जेवण खाल्ल्यापासून शिळ कसं लागतं माहितीये मला. अगं ते आंबट लागते. कडवटच आहे. बाकीची तर समधी चांगली मटामटा खायला लागली ती, आपल्यालाच का अशी लागत्या? माहित नाही, जाऊ दे, जे आहे ते खाऊ. आत्या तो बा आवडली का मिठाई? आवडलीच असणार. घ्या घ्या, हे घ्या, अजून खा. आत्या हे घ्या, तुम्ही बी खा. मी गोड खाल्लंय. घ्या हो, घ्या घ्या. तोंड गोड झालं? तोंड गोड जरी झालं नसतं ना, इथनं पुढं वागणं मात्र गोड ठेवा. गोड गोड बोला. गुढीपाडव्याला गुढी पाडवा. नीट बोल गाढवा. बर सत्या मंजू, चला या, गुढीची पूजा करून घ्या. या लवकर. मंजू ये बाळा. हे बघ सत्या, ऐक, आजचा दिवस खूप महत्वाचा असतो नवीन जोडप्यांसाठी. अरे त्यांच्या आयुष्याची नवी सुरुवात असते ही. असं म्हणतात की आजच्या दिवशी नात्यात निर्माण झालेला गोडवा आयुष्यभर टिकून राहतो. त्यामुळे दोघांनी आता गुढीची पूजा करायची आणि एकमेकांना गोड भरवायचं. दे दा. चला आता दोघही गुढीला हात जोडा आणि प्रार्थना करा की आमच्या नात्यातला गोडवा आयुष्यभर असाच राहू देत. सत्या, आता तुझ्या हातानेच मंजूचं तोंड गोड कर. हा बलमा मिठाई दे. हा सत्या, तुला पप्पानी तोंड गोड करायला सांगितलं होतं, कडू नाही. तू हीच मिठाई त्यांना पण खायला दिलीस ना, त्यासाठीच त्यांना इथं बोलवलं होतंस. सत्या, मंजू अशी का निघून गेली?
हो सत्यदाजी, दीदी चिडली आहे का? जावई बापू सांगा की आता समजांच्या समोर आमच्यावर राग काढायसाठी जावई बापूंनी का नाही बर्फी मध्ये कडू टाकलं होतं आणि चुकून तीच बर्फी त्यांनी स्वतःच्याच बायकोला चारली. त्यांचा डाव त्यांच्यावर झोलाटला. होय आत्याबाई, तुमच्यावर राग काढण्यासाठीच केलं होतं मी. आणि इथनं पुढे जेव्हा जेव्हा संधी मिळेल ना तेव्हा तेव्हा असंच वागेन तुमच्याशी, कळलं? काय हिच्याशी असंच लागायला पाहिजे. आणि जसा ह्यांच्यावर राग काढले का नाही तसंच माझ्यावर बी काढ, कारण मी बी तितकीच गुन्हेगार आहे. अगं मम्मी, असं चांगल्या दिवशी कशाला तोंड कडू करत होतीस मम्मी? बघ म्या काय करू मग? माझ्या चुकी पाहिजे जर माझं पोरगं माझ्याशी बोलत नसेल तर त्या चुकीची शिक्षा मला झालीच पाहिजे ना. गुळ तरी खातात. पप्पा तुम्ही तरी सांगा. वाघमारे, सॉरी वाघमारे. सॉरी? हा वात्रटपणा करायच्या आधी विचार करायचा आणि नंतर सॉरी म्हणत यायचं. वाघमारे, हे बघा, खरंच सॉरी. तुमच्या आत्यानं तुम्हाला किती त्रास दिला तुम्हाला माहिती आहे ना. तिला अद्दल घडवण्यासाठी केलंय मी हे फक्त. खरंच सॉरी वाघमारे. वाघमारे, आता सॉरी म्हणतो तर ऐकून घ्या की तुम्ही. खरंच सॉरी. हात नको लावूस मला, जाईत ना तू. ठीक आहे, हात नाही लावत तुम्हाला, पण तुम्ही बी जरा समजून घ्या की. असं असतं, किती जरी वाघ असला ना बायको समोर म्याव म्याव म्यावच करायला लागतं. अहो, त्या आत्याबाईने किती त्रास दिलाय तुम्हाला. आपला घटस्फोट करवला, त्यानंतर अमृताला बी त्रास दिला, त्यानंतर तुम्हाला धमकी दिली. काय काय नाही केलं त्या बाईनं. आणि आता तर तुम्हाला किडनॅप बी केलं होतं. वाघमारे, मला फक्त त्या बाईला त्रास द्यायचा होता. मला तुम्हाला त्रास द्यायचा अजिबात उद्देश नव्हता. तू काय रागानं बघतोस त्यांच्याकडं? शेवटी तुझेच मित्र, तुझ्यासारखीच वात्रड. हो, असं नाही वाघमारे. बघतो त्यांच्याकडे आता. ए काय चाललंय रे तुमचं? अरे सत्यनारायणाची पूजा होईस तर धीर काढ. मग काय असेल समजत काढ ना. ग बस, आधीच त्या कडू बर्फीवरनं चिडल्यात माझ्यावर, आणि त्यात तुम्ही हसून आगीत तेल ओतलंय. आम्हाला बर्फी ब्रिफीचं काय सांगू नको. सत्या, आम्हाला चांगलं माहितीये तू का गेलतस. वाघमारे पण म्हटले असतील ना, धनी जरा पूजा विस्तवर धीर जरा, होय ना. अरे तुझी नाटके आम्हाला सगळे माहिती आहे सत्या. ये बलम्या, आत्ताच्या आत्ता निघायचं आहेत ना, नाहीतर मार खाल माझ्या हातनं. चला निघायच ना. हा.
सत्या तू चाल तुझा की पुढं नेहमी काय जायचं व्हिडिओ का तुम्ही आले की नाही पुढं तू बोल तुम्ही पुढे आले की नाही तुम्हीच बोल नाही नाही मला म्हणतात सपनवहिनी हा आता काय म्हणावं सत्यदाच्या ह्या अशा वागण्याला बघ की आधी ते परके आत्याला माफ केलं त्यांच्यावरचा राग बी सोडला पण मम्मींवरचा बोला जसाच्या तसा अगं कवी हे तर काहीच नाही ती बाहेर एवढी कडू बर्फी खाल्ली बया कस काय खाल्ली काय माहिती पण उपयोग काय झाला शून्य सत्या भाऊजींचा चेहरा आहे तसाच होता नुसते रागानं बघत होते खाऊ का घेऊ खाऊ का घेऊ खाऊ का घेऊ होय सपनाविनी एकदम बरोबर बोलताय बघा तुम्ही मला काही सत्यदाचं हे असलं वागणं आवडलंच नाही ना मला बी नाही आवडलं बघ मग तर काय करणार आपण मी आपलं काय थोडी चालते हे का बसा सारखं आपलं पीर 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 मग माझं कान चवणं का नाही तर कोणाकडे ठेवून दे तुम्हाला काय वाटलं मला काय कळत नाही ही समजा त्या निबटमळ होत आहे ती अहो मग करा काहीतरी अहो किती दिवस अजून तिच्या नावानं नुसतं खडं फोडत राहणार आहे काय तर करावं लागल आणि आत्ताच केलं नाहीस ना तर ती तुझ्या डोसक्यावर बसून मिर वाटल ये फुकटे तू तुझ्या अक्कल पाजू नको इकडं मला शानपणा शिकवायचं नाही मला बराबर कळतंय काय करायचं काय नाही ती माझं मी बघून येईन मुजी तू काय सून मानली का काय तिला ती नेबट माझी सून आता फक्त एकदा का माझ्या लेकराचा कोकराचा वाघराचा माझ्या विश्वास बसला का नाही का मग बघा कसा त्या नेबटचा केसानं गळा कापते ती कर कर तू असंच कर तू तिच्या केसाने गळा काप आणि मी तिच्या सकट तुमच्या समद्या खानदानाचा केसानं गळा कापती वाईट फकस्त वाटतंय का माझं पोरगं माझ्यापासून लांब गेले आणि ती फक्त ह्या नेबटमुळं आता झालंय बघ आपलं काम पुढचं होतं आपण जे व्हायचं ते अरे तू टेन्शन घेऊ नकोस भावा मी म्हणलं ना मी तुझं काम करतो हा करतो मी तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस थांब तुला नंतर करतो हा बोला की सत्यजितराव मला ना लई महत्वाचं सांगायचंय तुम्हाला बोला की मग सत्यजितराव तुम्ही लवकरात लवकर मम्मी साहेबांचा राग तुमच्या डोक्यातनं काढून टाकायला पाहिजे आई हे बघा तुम्ही हे सोडून काय बी सांगा मला माझा आता मम्मीवरचा राग कधीच नाही जाणार हा असं काय करताय सत्यजितराव ऐका माझं एक आई म्हणून सांगते मी तुम्हाला आई आपल्या लेकरासाठी काय बी करू शकते अगदी ती गोष्ट चुकीची असली तरी बी मम्मी साहेबांची चूक झालीच आहे पण एक लेक म्हणून तुम्ही त्यांना माफ केलं पाहिजे आई एकदा होते ना ती चूक असते पण ती चूक जर परत परत होत असेल ना तर त्याची सवय होते
आणि मम्मीला ना सवय झाली आता कपटीपणा करायची. हे बघा, मी तिला परत जरी माफ केलं ना तरी ती कपटीपणा करणारच. ठीक आहे, तुम्हाला असं वाटतंय तर ठीक आहे सत्यजितराव, पण मग माझ्या प्रश्नाचं नीट उत्तर द्या. समजा मम्मी साहेबांनी या सगळ्यासाठी मंजूला जबाबदार धरून तिच्यावर राग काढला तर चालणार आहे तुम्हाला?